सालबर्डीला दर्शनाला आल्यानंतर मला असं काही दिसणार याचा मला अंदाजच सुद्धा नव्हता. काय दिसलं तुम्हाला पण सांगते, व्लॉग सुरुवातपासून बघा. तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशा आहात तुम्ही सर्व? चांगलेच असाल. तर आज आम्ही सर्व आलो होतो सालबर्डीला महादेवाच्या दर्शनाला. तर सर्वात आधी आल्याबरोबर माझ्या भावानी लावला टिक्का. नंतर आम्ही गेलो पहिल्या पायरीवर आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवताच माझी नजर थेट या मूर्तीकडे गेली. इथे भगवान रामजी, माता सीता आणि लक्ष्मणजीच्या या प्रतिमा आहेत आणि प्रत्येक भक्ताचं पहिलं पाऊल यांच्या समोर पडतं. दर्शनासाठी आपण इथे येतो, डोकं टेकवतो, फूल अर्पण करतो, पण या भगवान रामजी, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या मूर्तीची अशी अवस्था पाहून खरंच मन खूप दुखावलं. इथे दरवर्षी हजारो भक्त येतात, या मूर्तीकडे आपलं लक्ष का जात नाही? आपण जय श्रीराम म्हणतो, पण त्या रामजीच्या प्रतिमेची जपणूक करणं ही सुद्धा आपली जबाबदारी नाही का? या मूर्त्या नीट केल्या पाहिजेत, स्वच्छता आणि आदर राखला पाहिजे, कारण श्रद्धा फक्त शब्दात नाही, ती आपल्या कृतीत पण दिसली पाहिजे. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव बोलून माझ्या बाबांनी फोडले नारळ आणि बाकी सर्व दर्शनाला गेले आणि मी हिला बाजूला घेऊन बसली. नंतर आम्ही निघालो यात्रा फिरायला. अक्षिता तर मनातून खूप जास्त हॅपी दिसत होती, पण ती कोणाला दाखवत नाही होती. सर्वांना यात्रेमध्ये ती नोटीस करत होती. नंतर आम्ही घेतला प्रसाद आणि निघालो बा यात्रा करायला. मग हे बाकी सर्व आम्ही दुकानात फिरलो आणि हे बघा आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. मावा कुल्फी म्हणून हे बघा काय दिलं. मग हे काही आम्ही खाल्ली नाही, फेकून दिली. आणि त्यानंतर हे बघा दुसरा स्कॅम. बाहेर लागलं होतं 10 रुपये घरसंसार सेल. जेव्हा आम्ही सेलच्या आतमध्ये गेलो तेव्हा बघा प्राइस 200, 300. नंतर झाली बा आमची यात्रा. आम्ही यात्रेतून खूप काही घेतलो आणि निघालो. असा गेला मग आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.